न्यूज मराठी. नमस्कार, आपण बघत आहे सत्य डॉग न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर बघूया आजची बातमी. का त्यांनी पत्रकार तिथं काय झालं बरं का, म्हणजे खरं मानलं पाहिजे. कधी पण 2-2.5 महिन्याची तयारी पाहिजे होती. मी त्यावेळेस सांगत होतो तयारी लागा, हे लहान विषय नाही, तुम्ही समजून घ्या. 2.5 महिने लागले होते आम्हाला आंतरवलीच्या तयारीला. 170 एकर होतं, तरी पण इथं 900 एकर नीट करायचे. तुम्हाला पाणी गैरसोयने झाली पाहिजे, लोक तर पडले नाही पाहिजे तिथं आणून. 6 करोड मराठा खरोखर येणार आहे. आता 20-22 दिवस हातात राहिले, कशी तयारी होईल तिथं? बरं, मला माहीत असून मी जर समाजाला आव्हान केलं असतं या, तर समाज मला उद्या नाव ठेवलं असतं. समाज मला मानला असता, एवढा समाज तार पडला राव. तुम्हाला माहीत होत तयारी नाही, तुम्ही सांगायचं ना. लाखो करोड रुपये खर्च समाजाचा होणार आहे. आई बहिणी लेकरं येणार आहे, तर कारण करोडोनं माता मावल्या येणार होते. त्यांची इतके हाल झाले असते तिथं. ते काय नुसते गडावर चढायचे आणि इकडून उतरायचा असा विषय नव्हता. प्रचंड मोठी सभा होती. चांगली गोष्ट आहे, काय नाही, 2 पावलं मागे सरकारला आणखीन मोठी होईल. बीडच्या मराठी आणखीन मोठी करतील. पण पाण्याची व्यवस्थेची अडचण होती वाटतं तिथं बहुतेक. कारण ज्यावेळेस आम्ही बैठक घेतल्या मार्च एप्रिलमध्ये, त्यावेळेस पाण्याची सुविधा होत्या. आता ते सगळं आटून गेलं अडी अडचणी. पण ते काय हरकत नाही ना, पुढे घेऊ. दसरा मेळावा सुरू करायचा असं काहीतरी समोर. आता मी नाही ऐकलं त्यांचं निवेदन काय आहे, परंतु ही जर पुढे घेतली असेल तर मग महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की 8 जूनची नारायणगडची वरची तारीख ही 8 जूनला कार्यक्रम होणार नाही. कारण तयारी होत नाही आहे बीड जिल्ह्यातल्या बांधवांना. कारण तयारी खूप मोठी, हजारो हेक्टर जमीन पार्किंगसाठी लागणार होती. ती 2.5 महिन्यापासून तयारी करा म्हणत होतं. त्यांनी बहुतेक मागं पुढे झालं असेल काही कामाच्या निमित्तानं, त्यांच्याकडून झालं नसेल. त्यांनाही दोष द्यायचा नाही, ते आपलेच बांधव आहेत. आपण पुन्हा ते तयारी करते, पुन्हा पुढची तारीख जी कळत त्या तारखेला येऊ. सध्या तरी बीडची 8 जूनची सभेची, महासभेची, विशाल सभेची तारीख पुढे ढकलण्यात आली, अशी आत्ताच पत्रकार बांधवाच्या माध्यमातून माहिती मिळाली. मराठा बांधवांनी ही तारीख लक्षात ठेवा की 8 जून तारखेला कार्यक्रम होणार नाही. तो पुढं स्थगित केला आणि त्याची तारीख पुढे लवकरच आपल्याला कळवण्यात येणार. 4 तारखेला उपोषण करणार असं देखील तुम्ही जाहीर केलेलं. तर उपोषणावर त्यांची तारीख जर आता ही कार्यक्रम जर पुढे ढकलला असेल तर मला अलीकडे तारीख घ्यावं लागणार आहे उपोषणाची. मी 4ला बी नाही, मग अलीकडेच करतो. त्या हिशोबानं ती करणार होतो. कारण आचारसंहिता स्थगित केलेलं आहे. आमरण उपोषण मी स्थगित केलेलं आहे, ते रेग्युलर सुरू आहे. आचारसंहिता आधी नाही, आधी आंदोलन आहे. तसे आंदोलन मग तांबडला सुरू आहे. आत्ता आचारसंहितेत होतं. जे रेग्युलर सुरू आहेत ते थांबवता येणार नाहीत ना. आणि मी काय करायलो, आमरण उपोषण करायला 4 जून फायनल आहे. पण मग आता यांचंही झालंच म्हणल्यावर मी अलीकडेच येतो ना, कारण मला वेळ नाही व्हायला घालत, माझ्या समाजाला न्याय द्यायचा. चला.